काशी मथुरेसह वादग्रस्त धर्मस्थळांचे वाद सामोपचाराने सोडवण्याचा पर्याय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ही प्रकरणं विशेष लोक अदालतकडे केली वर्ग। अयोध्येतल्या श्री रामलल्ला मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीसी बजावून सर्वोच्च न्यायालयाने मागितलं उत्तर। नागरिकत्व ठरवण्याची किंवा एखाद्या व्यक्तीला परदेशी घोषित करण्याची प्रक्रिया निष्पक्ष असावी, त्यामध्ये न्यायालयीन तत्वांशी तडजोड केली जाऊ नये, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। केंद्रीय मंत्री पियुष गोयल स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावरती। स्पेनच्या व्यापार आणि उद्योग मंत्र्यांच्या भेटीमध्ये भारत स्पेन आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा। इंस्टाग्रामच्या बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर असलेल्या जाहिरातींबाबत केंद्र सरकारनं बजावलेल्या नोटिशीला मेटाकडून आलं उत्तर। पश्चिम आशियातल्या तणावानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत झाली वाढ। मुंबईसह जगभरातल्या शेअर बाजारावरही उमटले पडसाद। देशाच्या निर्यातीत पुन्हा एकदा दमदार वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण निर्यातीत सुमारे 11% वाढून $235 अब्जवर पोहोचली। एसटी डेपोंच्या पुनर्विकासातून एसटी महामंडळाला सक्षम करणार। प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावरती भारतीय महिला क्रिकेट संघानं घडवला इतिहास। कसोटी सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय। आणि जेजुरीजवळ टेम्पोनं दिलेल्या धडकेमध्ये 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू, 7 जखमी। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर।